सर नमस्कार सर, बोला ना. गुड मॉर्निंग. बिलेट हॅपी बर्थडे. त्याची कॉल केला तुम्ही त्या दिवशी साहेब शक्यच नाही. आपलं काय मोबाईलच हँग चालायला लागला होता, उचलत बी नव्हते फोन. नाही तेवढं तुम्ही मार्केट बी केलं हो, आणि तेवढं तुमच्यात गोडवा बी आहे, माणूस की सगळ्या हो गोष्टी. सर, तुमचा आशीर्वाद पण आहे पुन्हा पाठीशी बरं का. खरंच नाही इमानदारीने बोलायचं म्हणलं तर आता तुम्ही एक सांगा, हो तुम्ही माणूस की जपतात म्हणून सगळे तुमच्या म्हणजे हे करतात ना, हो, लाडके सर. असल्यासारखे झाले ना. हो बरोबर आहे ना. आता तुम्ही किती दिवस झाले, 3 दिवस झाले असं आता समजा तुम्ही त्या दिवशी मिस कॉल बघितला, आज फोन लावला, हो. म्हणजे काहीतरी असल्याशिवाय लावला का सांगा बरं. नाही सर, बरोबर आहे राव. हा ना. जाऊ द्या, असं सगळ्यासोबत गोड गोड बोलत राहा. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि तुमचे पण असंच आशीर्वाद राहू द्या आयुष्यभर आमच्या पाठीशी. अहो आमचे तर एवढे आशीर्वाद त्याविषयी तुम्हाला खरं सांगू का, हा तुमचे फेसबुकला ते बघून मला इतकं हे वाटलं माहितीये का, हा आयला म्हणलं खरंच माणूस म्हणजे एक असं एखादा माणूस काय करतं की काहीतरी आपलं मोठं बनण्यासाठी स्वार्थ म्हणून सगळ्यासोबत चांगलं होतं, पण तुम्ही निस्वार्थीपणे सगळ्यासोबत चांगलं राहतात. हो सर. हो 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 हो. आणि आसपासच्या ह्यात म्हणजे सांगायचं म्हणलं तर नामांकित नाव पण व्हायला बरं का तुमचं. हो हो हो. जे भविष्यात आपण जर कधी काय म्हणजे काय माणसं म्हणतात ना की बाबा ह्या भागात कोणाला तिकीट वगैरे येतात, तुम्ही म्हणता नाही तर काय बोलतात, पण माझ्या डोक्यातला विचार बघा त्याशी हा संतोष वाणीला त्याविषयी तेच बोललो मी, फोनवर बोलत होतो ना. बर. म्हणलं एक ना एक दिवस म्हणलं असं होणार आहे म्हणलं, हो लोक माणूस निवडतात की बाबा आपण हे माणूस उभा करावं, ते माणूस उभा करावं, आणि माणूस स्वतःमध्ये मला उभं राहायचं, मला उभं राहायचं. पण हे चोर डॉक्टर असा माणूस आहे म्हणलं, हो. स्वतःहून माणसं म्हणले पाहिजे डॉक्टर साहेब तुम्ही उभा राहा. धन्यवाद साहेब. नाही खरंच, आणि 100% तुम्ही असंच राहून एक ना एक दिवस असं कोणतरी तुम्हाला बोलून हे करू, आपल्याला जसं सेवा करता येईल तुम्ही आता जशी सेवा करा तसं पुढे तसं काय होऊन अजून सेवा करण्याची हे हो. नक्कीच नक्कीच. तुमचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर 100% होईल हे. आता कुठं तर आता पिंपळ्यामध्ये.